तर मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे बघण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला क्रोमवर येऊन UIDAI हे सर्च करायचे आहे. सर्च केल्यानंतर पहिल्या नंबरची वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तुम्ही ही प्रोसेस मोबाईलवर सुद्धा करू शकता. यामध्ये तुम्हाला भाषा निवडायची आहे. तर मी येथे इंग्लिश भाषा निवडतो. इंग्लिश भाषा निवडल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला अपडेट डेमोग्राफिक्स डेटा अँड चेक स्टेटसवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल. थोडी लोड खात आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनावर क्लिक करायचे आहे. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाकून कॅप्चा टाकायचा आहे. चला तर इथे आधार नंबर आणि कॅप्चा टाकून घ्या. आधार नंबर कॅप्चा. आधार नंबर आणि कॅप्चा टाकून घेतल्यानंतर लॉग इन विथ OTP बटनावर क्लिक करायचे आहे. इथे जरा सर्व्हर लोड असल्यामुळे प्रॉब्लेम येत आहे. तर आपण रिफ्रेश करायचे आहे पेजला आणि इथे आधार नंबर टाकायचा आहे. परत कॅप्चा टाकायचा आहे आणि परत लॉग इन विथ OTP या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तर आता तुम्हाला जो मोबाईल नंबरला आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तर मला इथे OTP आला आहे. तो OTP टाकून तुम्हाला इथे लॉग इन बटनावर क्लिक करायचे आहे. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारचे पेज ओपन होईल, ज्यामध्ये येथे तुमची प्रोफाईल दिसेल. यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत जे तुम्हाला UIDAI प्रोव्हाइड करते. तर तुम्ही येथे लोगोवर टॅप करून येथे तुमचे आधार कार्ड पाहू शकता. तुम्हाला इथे बँक सीडिंग स्टेटस म्हणून ऑप्शन दिसत आहे. यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे तुम्हाला दिसून जाईल आणि तुमचे बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह हेही तुम्हाला कळेल. जर का हे इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेत आधार कार्ड झेरॉक्स देऊन हे ॲक्टिव्ह करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी आणि शासनाच्या नवनवीन योजनांसाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.